मस्त आहे. करा करा पटापट करा. चालते ना. काय चाललंय? हॅलो, मी तुला विचारते काय चाललंय? डेकोरेशन वहिनी. जे दिसतं ते मला परत सांगू नकोस. का करतेस ते सांग ना. अहो वहिनी, काल आपल्या यशचं ना कॅम्पेन झालंय आणि त्याला ना खूप मोठा रिस्पॉन्स मिळालाय असं मला कळालंय. तर मग आपल्या घरातही त्याचं सेलिब्रेशन झालं पाहिजे ना. आपण आपल्या यशचं कौतुक केलं तर तो किती खुश होईल याचा विचार करा ना वहिनी. त्यासाठीच हे सगळं चाललंय. आणि हो, मी एक ठरवलंय की मी सुद्धा यशसाठी एक पार्टी ठेवणार आहे. काय झालं वहिनी? मी ह्या वेळेस बरोबर विचार केलाय ना? जरा जास्तच विचार करतेस तू. म्हणजे यशचं कौतुक करायला हवं हे मान्यच आहे मला, पण हा असा थिल्लरपणा करू. कल्चर, ओके, कल्चर आहे का आपल्या घराचं हे असं. मिथिला, पुन्हा जर मला न विचारता हा असा थिल्लरपणा तू केलास ना, तर तू आहे आणि मी याद राखायचं. नेहमीच असं होतं. माझ्या कुठल्याच गोष्टीचे ना कोणालाही कौतुक नाहीये. गॉड, या बावटाला जे सुचलं ते खरं तर मलाच आधी सुचायला हवं होतं. यशचं कौतुक खरं तर मीच आधी करायला हवं होतं. माझं थोडं दुर्लक्ष काय होतंय, ही मिथिला जरा जास्त शाणी होत चालली. हॅलो, मी सिम्मी चौधरी बोलते. मला माझ्या घरी एक पार्टी अरेंज करायची आहे आणि तो इव्हेंट तुम्ही मॅनेज करावा असं वाटतंय मला. आर यू रेडी? छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे रे. मॅडम कॉफी. अहो घ्या हो, अजून किती स्वतःला त्रास करून घेणार. सच्चा प्यार करने वाले का जब दिल टूटता है तो क्या होता है तुम क्या समझोगे सुरेश बाबू. काय झालं, असं का दचकलास? अगं तू आज नेहमीची शेफाली वाटत नाहीयेस. दर्द है मेरे सीने में, मजा नहीं है अब जीने में. ते सगळं ठीक आहे हो, पण तुम्ही नक्की शेफाली मॅडम आहात ना? नाहीतर यश साहेबांसारखं अचानक कळायचं की तुम्ही पण कोणतरी मोठ्या मॅडम आहात म्हणून. तू शेफाली बद्दल असं बोलतोयस, पण मला तर तुझ्यावर पण डाऊट येतोय. मी काय केलं? नाही म्हणजे जसं यश सर आपले मालक असून आपल्यासोबत बसू शकतात, नेहाकडून डबा घेऊ शकतात, तसं तू त्यांचा मॅनेजर नसशील कशावरून? नाही म्हणजे आतली माहिती काढायला तू असली चहा वगैरे देण्याची कामं करू शकतोस. ऐकून फार बरं वाटलं, पण काय आहे, आपलं तेवढं नशीब नाही ना. क्रांती, विरिशा, तू क्रांती आणि तू विरिशा, बरोबर ना? तू असं का विचारतोयस ते कळतंय मला. आम्ही तर आता सगळ्यांकडे ह्याच नजरेने बघायला लागलोय. चला ठीक आहे, गप्पा खूप झाल्या, आता कामाला लागूया. तुला खरंच कोणी नाहीये जवळचं? हा घे तुझा डबा. तरीच म्हटलं डबा कसा नाही आला, परी विसरली की काय? सुना लागे रे. हॉरिबल आहे ना सगळं. हो ना. ते बॉस आहेत, कोणालाच कळलं नाही. हे कळलं नाही कारण त्यांनी कळूच दिला नाही ना कोणाला. त्यांच्या अगदी जवळ असणारेही त्यांना ओळखू शकले नाहीये.
खूप मोठा गेम आहे हा. त्यांचा गेम होतो पण आपला जीव जातो ना. तू त्यांना काही बोलला नाहीस ना चुकून? तेच रात्रभर तोच विचार करत होतो मी, पण थँक गॉड तसं काहीही घडलेलं नाहीये. नेहासाठी पण हे सगळं शॉकिंगच असेल ना. बिचारी रोज त्यांच्यासाठी डबा आणायची. पण त्यांना असं डबा मागवण्याची काय गरज होती? हो ना, मी पण तोच विचार करत होतो. आणि त्यांना तर रोज 5 स्टार मधून डब्बा आला असता. ही मोठी लोक ना कधी कधी का असं वागतात ना हेच काही कळत नाही. जाऊ दे, आता गप्पा मारत बसू नका, कामाला चला, नाही तर घारतोंडे येतील बोंबलत. अरे हो, हे बघा, एक मिनिट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. मी इथे तुम्हाला मुद्दाम आता अलर्ट करायला आलोय. यश सर येणार आहेत आता ऑफिसमध्ये. आले लक्षात? कोणत्याही क्षणी पोहोचतील ते. तेव्हा मला त्यांच्या समोर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हलगर्जीपणा नकोय. चला लागा कामावला आपापल्या. गुड मॉर्निंग सर. समीर सर. माझ्याकडे इतकं आश्चर्याने बघू नका. तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तर आत्ता थोड्या वेळात यश सर येतील आणि ते स्वतः देतील. गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग एव्हरीवन. मला माहिती आहे माझ्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत. मी असा का वागलो, माझी आयडेंटिटी मी का लपवली, यामागे माझी काही कारणं आहेत. त्याबद्दल मला तुम्हा सगळ्यांशीच निवांतपणे बोलायचं. पण मी कधीही कोणाशी खोटा नाही वागलो. ज्यांच्याबरोबर माझी मैत्री आहे ती मैत्री अत्यंत खरी आहे. मी कालही तुम्हा सगळ्यांचं यश होतो आणि आजही काही बदललं नाहीये. मी आजही तोच यश आहे. त्यामुळे प्लीज मला सर वगैरे बोलायच्या भानगडीत कोणी पडू नका. चीटिंग आहे. माझ्या इमोशन्सचा थोडा तरी विचार करायचा असतो ना. सो एनिवेज तुम्ही सगळे आपापल्या कामाला लागा प्लीज. आणि मी इकडे ऑफिसमध्ये म्हणून प्लीज नर्वस व्हायची काही गरज नाहीये. लाईक आय सेड, मी कालही यश होतो, आजही यशच आहे. आणि कालही हे समीर सरच होते आणि यापुढे समीर सरच असणार आहेत. बसून घ्या प्लीज.
नेहा, कसले भारी वाटतायत ना रे सर. अगं त्यांनी सर म्हणायला नाही सांगितलंय, लक्षात आहे ना? ते असं म्हणाले आणि माझं सगळं टेन्शनच निघून गेलं. त्यांची पर्सनॅलिटी बघून त्यांना यश बोलण्याचा धाडसच होणार नाही. हे पण एवढा मोठा माणूस तर त्यांना अजिबात घमेंड नाही. नेहा, नेहा ही खूप मोठी चिटिंग आहे. नेहा खूप मोठी चिटिंग आहे. आता मी काय करू नेहा? माझ्या मनातल्या भावना कोणाला सांगू? तू सांग ना नेहा. शेफाली प्लीज शांत हो, आपण नंतर बोलूया विषयावर. काकू, तुम्ही आहात ना घरात? आली काही पेडा. मी किचन मध्ये. हो हो हो, माहिती होतं मला तुम्ही घरात आहात ते. मी म्हटलं अहो काय कधी एकदा इथे येते असं झालं होतं. आठवण काकू, मला तुमची इतकी आठवण येत होती ना की काय सांगू तुम्हाला. माझ्या डोळ्यासमोर तुमचा चेहराच जात नव्हता हो. म्हणून म्हटलं आधी जाऊया आणि काकूंना भेटूया. आणि इकडे आल्यानंतर आता मला यशचीच आठवण यायला लागलीये. त्या दिवशीचा सगळा प्रकार माझ्या डोळ्यासमोरून जायला लागलाय हो काकू. मला माहितीये तू यश बद्दल बोलायला आली असते. ताकाला जाऊन भांड कशाला लपवतेस उगाच? बोल आता. अहो मी कुठे का लपवतीये? मी तर फक्त टोमॅटोज घेतलाय. बरं ते जाऊ दे काकू, तर तुम्ही विचारताय म्हणून बोलते मी. पण काय बोलू आता? आणि कुणाबद्दल? ज्या बहुरूप्याने एवढे रंग बदलले त्याच्याबद्दल बोलायचं? काय बोलायचं आणि किती बोलायचं? हे बाकी कोणी काहीही म्हणो, पण तो माणूस म्हणून वाईट नाहीये बर का. माझ्या अगदी मनातलं बोलला तो. काकू काय सांगू तुम्हाला, जेव्हा त्याच्याबद्दल मला कळलं ना तेव्हा तर माझा विश्वासच बसत नव्हता हो. केवढा मोठा माणूस आहे तो, आणि आणि किती पैसेवाला आहे माहितीये का तुम्हाला? अगं तो कुणीही असला, कितीही पैसेवाला असला तरी आपल्याला तो आधीचाच यश आहे. डोळ्यात कांदा गेला हो माझ्या. जरा थांबवा ना तो कांदा करायचा. आणि मला काय म्हणायचंय, नेहाचा तो आधीचा मित्र आहे ना. आता यात नेहा कुठून आली मध्येच? अहो काय करताय काकू? अहो नेहामुळे आपली ओळख झाली आहे त्याच्याशी. तो आपला मित्र तिच्यामुळे बनलाय. आता ते जाऊ दे की आता एवढा सगळा त्याने तिचा विश्वासघात केला त्यामुळे तिला आता वाईट वाटत असेल. पण मी सांगू का काकू तुम्हाला, आता खरं तर ना तिला यशचाच फायदा होईल. लक्षात घ्या तुम्ही ही गोष्ट मी सांगते ते बरोबर एकदम. पण नेहाचंही म्हणणं बरोबरच आहे. तिला त्याच्याकडनं फसवणूक झाल्यासारखं वाटतंय, म्हणून ती आता राजीनामा देणार आहे. काय वेळ लागले तिला? अगं आपण आता काहीही म्हणालो तरी तिचा निर्णय झालाय. अहो असं कसं बोलू शकता काकू तुम्ही? ती तुम्हाला आईसारखं मानते ना. मग हे सगळं चुकतंय हे तुम्ही तिला सांगायला नको का? उद्या जर तिने नोकरी सोडली ना तर खाणार काय? आणि त्या परीचं काय, तिच्या शिक्षणाचं काय, तिच्या इंजेक्शनचं काय, उद्या हिचं काय काय होणार? अगं हो हो हो, एक नोकरी सुटली तर दुसरी मिळेल ना. आणि नाही मिळाली तर आम्ही आहोत तिच्या पाठीशी. आणि आम्ही आहोत असं होतं का थोडीच? आणि हो तू पण आहेस की. मी आहेच. तिची वहिनी म्हणून मी तिच्या कायम पाठीशी हो. पण काकू मला सांगा, त्यासाठी नोकरी सोडायची काही गरज आहे का? काहीच गरज नाहीये. उलट नोकरी सोडून किती मोठे प्रॉब्लेम्स निर्माण होतील हे तिला कळतंय का? मला तर काही समजत नाही बाबा, हिला कसं समजवावं. एक काम करते, 2 टोमॅटो घेऊन जाते. भूक लागली तर काय करू ना, ऊन आहे ना बाहेर, हे चांगलं सगळ्यात. पण मी तिला जाऊन आता जाब विचारणारच आहे. असं सोडून चालत नाही नोकरी वगैरे. पुढचं काय करणार आहे असं नाही हो काकू. तुम्ही काही बोलू नका, मी विचारतेच तिला. करणार सगळा. चला
फायनली यशवर्धन चौधरी ऑफिशियली मुंबई ऑफिसच्या चेअरवरती बसलेले आहेत. माझं काम संपलं. हुश. जीव भांड्यात पडलाय माझा यश. तुला माहितीये का, ज्याने त्याने आपापल्या चेअरवरती बसलेलं बरं. माझी सुटका झालेली आहे. धन्यवाद. काही बोल नकोस. का? ही खुर्ची त्या माणसासाठी आहे जो आपलं काम जबाबदारीने पार पाडतो, जे तू उत्तमरित्या करत होतास, आणि म्हणूनच हे सगळे तुला बॉस मानतात. त्यांना काय मानायचं ते मानू दे. माझं मला माहितीये मी या चेअरमध्ये किती अनकम्फर्टेबल होतो. ते सोडणे यार. हे बघ, तू आता ऑफिशियली चेअरवरती बसलेला आहेस. सो आता बॉस म्हणून मला पहिली ऑर्डर दे. आय एम सो एक्साइटेड. या नवीन वर्षाचे आपले प्लॅन्स काय आहेत, आपला अजेंडा काय, सगळं आता तू मला सांग. मी करणार आहे. आपल्या मीटिंग मध्ये ठरल्याप्रमाणे आपण एक नवीन विजन स्टेटमेंट बनवूया. ओके. आणि इनफॅक्ट आपल्या नवीन कॅम्पेनला ट्रॅक्शन खूप चांगलं असे अनालिटिक्स सांगत होते. सो आय गेस काम बरंच असणार आहे आपल्याला. ग्रेट. चला मग सुरुवात करूया. शुअर. मे आय कम इन सर? येस, कम इन. हाय नेहा. सर, ऍक्च्युली मी मेल पण करू शकले असते, पण विचार केला तुम्हाला लेखी देते. नेहा, हे काय? रेजिग्नेशन लेटर? नेहा, तू राजीनामा देतेस? सॉरी, पण मला असं वाटतं की तुम्ही तुमची वैयक्तिक कारणं तुमच्या कामामध्ये आणताय आणि स्वतःचं नुकसान करून घेताय. हे परत घ्या. सर, मला खोट्या माणसांसोबत काम नाही करायचं. भीती वाटते उद्या उठून मी पण खोटं बोलायला लागले तर. म्हणून नको. प्लीज सर, माझं रेजिग्नेशन लेटर एक्सेप्ट करा. थँक्यू सर. नेहा, नेहा तुझं सॉरी तुमचं रेजिग्नेशन लेटर मी एक्सेप्ट करतो. थँक्यू सर. पण नेहा, ॲज पर आवर कंपनी पॉलिसी अँड टर्म्स ऑफ एम्प्लॉयमेंट तुम्हाला तुमचा नोटीस पिरियड पूर्ण करावा लागेल. तोपर्यंत तुम्ही कंपनी सोडू शकत नाही. तुम्हाला इथेच काम करावं लागेल. आय होप यू ओके विथ दॅट. येस सर. थँक्यू. अरे यश, हे काय? थेट राजीनामा? आणि ती जर अशी अचानक ऑफिसमधून निघून गेली तर तू जे आता तिच्यावरती प्रेम करायला लागलास त्याचं काय? अरे मग पुढे होणार कसं काय सगळं? अरे नोटीस पिरियड 60 दिवसांचा असतो समीर. अरे बाबा, नोटीस पिरियड जरी असला तरी ती अशी आता ती ऐकत पण नाहीये ना. आणि तू बोलणार कधी तिच्याशी? आणि काय 60 दिवस जरी 60 दिवस खूप होतात समीर. 60 दिवस. ओके. साठ दिवसात मी तिची माफी मागीन आणि तिचं मनही जिंकेन.